गुड मॉर्निंग. गौरी दादी ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज विराजचे पप्पा घरी होते तर बोलले काहीतरी झटपट बनव, चपाती बनवू नकोस. मग घरामध्ये वाटाणा होता, तो छानपैकी सोलून घेतला आणि वाटाणा भात बनवायला घेतला. मी वाटाणा सोलायला माझा किट्टू देखील मदत करत होता. इथे सोयाबीन भिजत घातलं आणि लगेच कांदा टोमॅटो चिरून घेतलं. भिजलेल्या सोयाबीन मधलं पाणी काढून घेतलं आणि तेलामध्ये थोडे फ्राय करून घेतले. असे थोडे तेलात फ्राय करून घेतले की छान लागतात. कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये जिरं, खडे मसाले, कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट घालून छान असं परतून घेतलं. त्यात 2-3 हिरव्या मिरच्या घातल्या आणि तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं. त्यानंतर त्यात हळद, धना पावडर आणि लाल तिखट हे मसाले घालून छान असं मिक्स करून घेतलं. मग त्यात सोयाबीन आणि वाटाणा घालून घेतला आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घातलं आणि छान अशी उकळी येऊन दिली. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी धुतलेला तांदूळ घालून घेतला आणि भात शिजायला ठेवला. शिजल्यानंतर छान असा हा मोकळा भात झाला होता. त्याच्यासोबत मी करटुल्याची भाजी बनवली होती. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. इथे किट्टू स्कूलमधून आल्यानंतर टिफिन घरी येऊन खात होता. थोड्याच वेळात विराज देखील घरी आला. विराज आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. आता आम्हाला बाहेर जायचं होतं म्हणून विराजचे पप्पा इथे लगेच इस्त्री करायला बसले आणि त्यांनी सगळे कपडे इस्त्री केले. इथे मी आवरून लगेच स्वयंपाक करायला घेतला. जेवणामध्ये मी चवळीची भाजी, चपाती आणि भात असा साधा स्वयंपाक केला होता. मग लगेच गरम गरम जेवण करून घेतलं आणि त्यानंतर बॅग भरायला घेतली. हे इतके सारे कपडे विराजच्या पप्पांनी इस्त्री करून ठेवले होते. बॅग भरली आणि आम्ही लगेच निघालो. आता कुठे जातोय हे मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.